पुतण्या आणि चुलती दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दुपारी ते दोघे उसाच्या शेतात जाऊन एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवत असत. दोघांनाही नात्याचे भान राहिले नव्हते. दोघांच्या मनातील वासना त्यांना कुठे नेऊन जाईल हे त्यांना कळत सुद्धा नव्हते. ही एक भयंकर घटना समोर आली. ही घटना ऐकून तुमच्या तळपायापासून ते डोक्यापर्यंत थरकाप उडणार. काय आहे संपूर्ण प्रकरण ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर क्राईम कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. ही संपूर्ण घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कट्टेठाण या छोट्याशा गावात. कट्टेठाण गावाच्या आजूबाजूला खूप जास्त जंगल प्रदेश आहे. त्या जंगली प्रदेशात काही वन्यजीव सुद्धा आढळतात. मुख्य म्हणजे त्या ठिकाणी बिबट्याच्या भीतीने गावातील सगळे लोक घाबरत होते. पण शेवटी लोकांना आपले काम करायचे होते, शेतात जायचे होते आणि स्वतःची काळजी घेत ते आपले आयुष्य जगत होते. त्याच गावात एक 60 वर्षीय व्यक्ती त्याच्या 54 वर्षीय बायकोसोबत सुखाने राहत होता. त्याचे नाव होते बबन धावडे आणि त्याच्या बायकोचे नाव होते लताबाई धावडे. ते दोघे शेती करत आणि आपला घर संसार चालवत होते. त्यांच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थितपणे चालू होतं. त्याच गावात त्यांचा पुतण्या राहायचा. त्याचे नाव अनिल धावडे होते आणि त्याची वय होते 40 वर्ष. चुलता आणि पुतण्या या दोघांची शेते एकमेकांच्या बाजूलाच होती. अनिल धावडे याने कामासाठी शेतात एक मजूर ठेवला होता, जो शेतातच राहायचा आणि त्यांची शेती करायचा. असे सगळं काही व्यवस्थितपणे चालू होतं. परंतु बबन धावडे यांना अजिबात सुद्धा कल्पना नव्हती की त्यांची बायको आणि त्यांचा पुतण्या यांचे एकमेकांसोबत अनैतिक संबंध आहेत. बाकीच्या कोणत्याही लोकांना याची अजिबात काही कल्पना नव्हती. जी माहिती होती ती कामाच्या निमित्ताने शेतात जायची. काम नसले तर ती शेतात जाऊन आपल्या पुतण्याला फोन करून बोलावून घ्यायची. दोघेही शेतात एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवत होते. आजूबाजूला सगळी ऊसाची शेती होती. त्यामुळे या दोघांचा निवांत कार्यक्रम चालायचा. कोणालाही त्या अनैतिक शारीरिक संबंधाबद्दल काही सुद्धा कल्पना नव्हती. मागच्या अनेक वर्षापासून हे सगळं काही व्यवस्थित चालू होते. पण कालांतराने या दोघांमध्ये थोड्या थोड्या गोष्टीवरून वाद व्हायचा. दोघांचा एकमेकांसोबत अजिबात जमत नव्हते. त्यामुळे या दोघांमध्ये भांडण होत होती. जी महिला होती ती त्याला भेटण्यासाठी येत होती आणि जो पुतण्या होता तो वारंवार तिला फोन करून ऊसाच्या शेतात बोलवून घ्यायचा. पण काकू आता या सगळ्या गोष्टीसाठी अजिबात तयार होत नव्हती. शेवटी ती त्याला फोन करून पैसे मागण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिला पैसे सुद्धा देत नव्हता. याच कारणामुळे सारखे दोघांमध्ये वाद व्हायचे. जो पुतण्या होता तो आपल्या काकूवर खूप जास्त प्रेम करायचा. त्याला असे वाटत होते की जोपर्यंत काकू जिवंत आहे तोपर्यंत तिने माझ्यासोबत राहिले पाहिजे, तिने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले पाहिजे. पण सध्या काकू या सगळ्या गोष्टींना नकार द्यायची. त्यामुळे अनिल धावडे विचार करत होता की जर काकू जिवंत राहिली तर माझ्यासोबत राहील, नाहीतर तिला या जगात ठेवायचे नाही. असे विचार त्याच्या डोक्यात येत होते आणि शेवटी त्याने निर्णय घेतला की काहीही करून हिचा काटा काढून टाकायचा, हिची हत्या करायची. त्यासाठी तो त्याच्या शेतात काम करणारा वाटेकरी राहत होता. त्याचे नाव होते सतीलाल वाल्मिक मोरे. तो मूळचा चाळीसगाव तालुक्यातील टिकी या गावचा रहिवासी होता. अनिल त्याला म्हणतो, मी तुला 1.5 लाख रुपये देईन, पण त्यासाठी तुला माझे एक छोटेसे काम करावे लागेल. एका कामगारासाठी ही रक्कम खूप मोठी होती. तो म्हणतो, मी तुमचे काहीही काम करायला तयार आहे. आणि त्याला सांगतो की आपल्या दोघांना एका महिलेची हत्या करायची आहे. दोघेही हत्या करण्यासाठी तयार होतात, पण दोघांना योग्य ती वेळ अजून मिळत नव्हती. शेवटी तो दिवस आला. दिवस होता 7 डिसेंबर 2024 चा. दोघेही नवरा बायको सकाळी शेतात आपल्या कामासाठी गेले होते. दोघे दिवसभर शेतात काम करतात आणि दुपारी एकत्र जेवण करतात. जवळपास 3-3:30 वाजता दोघांचे जेवण होते. जी महिला होती लताबाई, ती तिच्या नवऱ्याला सांगते, तुमचे काम झाले आहे, तुम्ही आता सरळ घरी जाताना गवत घेऊन जा, मला थोडे काम आहे. कांद्याच्या वाफात काही गवत झाले आहे, मी ते काढून घरी येईल. तो व्यक्ती आपल्या बायकोला होकार देतो आणि घराकडे निघून जातो. ती महिला आता शेतात एकटीच होती. याची माहिती पुतण्या अनिल धावडे याला मिळाली होती. त्याला समजले होते की आजच ती वेळ आहे ज्या दिवसाची तो इतक्या दिवसांपासून वाट पाहत होता. तो आपल्या मजुराला सांगतो, तू त्या बाईच्या शेतात जा आणि तिला गोड गोड बोल, शेतातून तिला बाहेर घेऊन ये.
तो नोकरही त्या महिलेच्या जवळ जातो. दोघांची आधीच ओळख होती. दोघेही एकमेकांशी बोलत उभे राहिले होते. बोलता बोलता मधुर सांगतो, माझे एक छोटेसे काम आहे, तुम्ही ते काम करून द्या. तुम्ही माझ्यासोबत थोडे बाहेर चला. ती महिलाही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या सोबत जाते. सोबत गेल्यावर तो व्यक्ती पाहतो की आजूबाजूला कोणीच नाही. याचा फायदा घेऊन त्याने त्या महिलेचे तोंड दाबले आणि तिला बेशुद्ध केले. बेशुद्ध झाल्यावर पुतण्या अनिल धावडे त्या ठिकाणी येतो आणि पाहतो की त्याची चुलती बेशुद्ध झाली आहे. त्यानंतर दोघांनी तिच्या चेहऱ्यावर वार करण्यास सुरुवात केली होती. दोघांनी दगडाने ठेचून ठेचून तिचा चेहरा विद्रूप केला होता आणि तिची हत्या केली होती. त्याच ठिकाणी त्या दोघांनी मिळून तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला आणि दोघे जण तिथून निघून गेले. एकीकडे त्या महिलेचा नवरा बबन धावडे त्याच्या बायकोची वाट बघत होता. नेमकी बायको आली नाही आणि वेळही झाला होता. तिचा फोन सुद्धा लागत नव्हता. त्यामुळे तो परत आपल्या शेतात जातो आणि आपल्या बायकोला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याला कुठेही दिसत नव्हती. त्यामुळे त्याला आता खूप जास्त चिंता वाटू लागली होती. तो अनिल धावडेला फोन करतो आणि त्याला सांगतो, तुझी काकू शेतात दिसत नाही, तू गावातल्या लोकांना घेऊन शेतात ये, आपण तिला शोधूया. त्याचा पुतण्या गावातील लोकांना घेऊन शेतात पोहोचतो आणि ते सगळे मिळून त्या बाईला शोधण्याचा प्रयत्न करत होते. ज्या वेळेस हे सगळे लोक त्या बाईला शोधत होते त्याच वेळेस त्यांच्या कानावर काही आवाज येते. ते आवाज होते बिबट्याचे. त्यामुळे त्या लोकांमध्ये खूप जास्त भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांना अशी भीती वाटत होती की त्या बाईची बिबट्याने शिकार केली असावी. थोडा वेळ शोधल्यानंतर त्यांना शेजारच्या शेतात त्या बाईचा मृतदेह आढळतो. त्याचा चेहरा खूप विद्रूप झाला होता. पाहता क्षणी लोकांना लक्ष येते की बिबट्याने त्या महिलेवर आक्रमण केले आहे, त्याच्यावर हल्ला केला आहे. लोकांमध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुतण्या अनिल धावडे लगेच पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो आणि सांगतो, या ठिकाणी बिबट्याने माझ्या चुलतीवर हल्ला केला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही फोन केला. आता वन अधिकारी देखील त्या ठिकाणी आले होते. वन अधिकारी आणि पोलीस चौकशी करत होते की नेमके वाघाने या महिलेची हत्या कशी केली. काही दिवसानंतर त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमही आली होती. त्या लोकांनी सगळे नमुने घेतले. मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवला. पोस्टमॉर्टममध्ये असे दिसून येते की त्या महिलेचा मृत्यू कोणत्याही प्राण्याच्या हल्ल्याने झालेला नाही आणि तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली आहे. तिच्या चेहऱ्याचे काही नमुने नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते आणि त्याच्या निकालाची पोलीस वाट बघत होते. जवळपास 2 महिन्यानंतर म्हणजे 8 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिसांना अहवाल मिळाला. त्यात स्पष्ट दिसून येत होते की त्या बाईवर कोणत्याही प्राण्याने हल्ला केलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान होते की नेमकी या महिलेची हत्या कोणी व का केली. त्या गावातून एक व्यक्ती बेपत्ता झाली होती आणि ती व्यक्ती होती अनिल धावडे याच्या शेतातील मजूर सतीलाल मोरे. तो त्याच्या गावी गेला होता. त्यामुळे त्याच गावातील काही लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्याचबरोबर गावात अशी चर्चा चालू होती की त्या महिलेचे आणि तिच्या पुतण्याचे अनैतिक संबंध होते आणि एक व्यक्ती ही गावातून बेपत्ता आहे. या माहितीच्या आधारे पोलीस सगळ्यात पहिले सतीलाल मोरे याला अटक करतात आणि त्याची कसून चौकशी करतात. चौकशी केल्यावर तो पोपटासारखा पोलिसांसमोर सगळं काही बोलून गेला. पोलिसांनी त्याच्या मालकाला म्हणजे अनिल धावडे याला पकडले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन गुन्हेगारी मराठी कथा ऐकण्यासाठी क्राईम कट्टा या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.